अन्नपूर्णा किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज बनवत आहोत लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी. ते एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवत आहोत आणि खूप छान चवदार अशी बनून तयार होणार आहे. तर त्याच्यासाठी मी एवढा असा साबुदाणा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपण 2 असे मोठे बटाटे किसून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. कारण की जर आपण पाणी त्यामध्ये नाही टाकलं तर ते लाल पडतात. आणि हे शेंगदाण्याचं एवढं कूट घेतलेलं आहे, ते मिक्सरमधून काढलं आहे मी. आणि चवीनुसार साखर घेतली आहे आणि एवढ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि तेल घेतलेलं आहे. एवढंही तेल मी टाकणार नाही आहे. अत्यंत कमी तेलामध्ये आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर पातेला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्यामध्ये मी टाकलेल्या आहे. मिरच्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत. छान मिरच्या आपल्या छान फ्राय झालेल्या आहेत. आता हा जो बटाट्याचा किस आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. हा मी छान पाण्यातून काढून घेतलेला आहे आणि छान धुवून घेतलेला आहे आणि पिळून घेतलेला आहे. तर आपल्याला हा यामध्ये टाकायचा आहे. माझ्या तोंडातून खोबऱ्याचा किस निघाला त्याबद्दल माफ करा. हा बटाट्याचा किस आहे, तर मी बटाट्याचा किस यामध्ये टाकलेला आहे आणि याला छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं मी या किसला छान होऊ दिला आहे. हा बटाट्याचा किस आहे, खोबऱ्याचा किस नाही. ते माझ्या तोंडातून चुकून निघून गेलेलं होतं. पातेला थोडंसं जाडसरच घ्यायचं आहे कारण की नाहीतर असंही शिजत नाही. तर हा मी साबुदाणा घेतलेला आहे. हा मी 4 ते 5 तासाच्या अगोदर भिजवायला टाकलेला होता. छान झालेला आहे, नरम एकदम फुगून गेलेला आहे. तर मी हा साबुदाणा यामध्ये टाकत आहे. साबुदाणा यामध्ये टाकलेला आहे. तर साबुदाणा आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. कमी फ्लेमवर मीडियम फ्लेमवर आपल्याला ही साबुदाणा खिचडी बनवायची आहे, नाहीतर जळू शकते. छान मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर 5 ते 7 मिनिटं आपल्याला हा साबुदाणा छान यामध्ये होऊ द्यायचा आहे. मी झाकण ठेवले 5 ते 7 मिनिटं. छान झाकण ठेवून मी छान होऊ दिलेली आहे. बघा किती छान लुसलुशीत अशी झालेली आहे. मी हिरवी मिरची आणि तेल यामध्ये ॲड केलेले आहे आणि छान हे यामध्ये 5 ते 7 मिनिटे होऊ दिलेलं आहे. यामध्ये जिरं किंवा मोहरी टाकायची नाही आहे आणि हिरवी मिरची घातल्याशिवाय तर साबुदाणा खिचडीची टेस्टच त्याला येत नाही. आपल्याला जर आवडत असेल तर आपण घालू शकता. आता ही पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये मी एवढं शेंगदाण्याचे हे कूट मिक्सरमधून काढले होते ते टाकत आहे आणि चवीनुसार मी मीठ घालत आहे आणि एवढी मी साखर यामध्ये ॲड करत आहे आणि आपण पूर्ण याला मिक्स करून घेऊयात आणि 5 ते 7 मिनिटं याला आपण आणखीन 5 मिनिटं 7 मिनिटं पण नाही लागणार, 5 मिनिटं आपण थोडंसं गॅसवर याला होऊ देणार आहोत. हे सर्व मी छान मिक्स केलेले आहे. 5 ते 7 मिनिटं सुद्धा मला लागलेली नाही आहे. 1 ते 2 मिनिट मला हे लागलेले आहे आणि छानशी आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. एकदम लुसलुशीत आणि एकदम नरम आणि खायला अत्यंत चवदार अशी साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही की किती छान साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे.
छान आपली उपवासाची साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. यामध्ये छानसं 1 ते 2 चम्मच छान दही टाकायचं आणि खायची नाही तर आधी देवाला दाखवायची आणि नंतर मग खायची. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. थँक्यू.